अमेरिकेतील एका माणसाला विषारी कोब्रा, ब्लॅक मांबा यांसारख्या अतिविषारी सापांनी तब्बल 200 वेळा दंश केलाय. आता हा व्यक्ती संशोधकांना सापांच्या विषाविरोधात सुपर अँटीवेनम बनवण्यासाठी मदत करतोय. या अवलियाचं नाव आहे टिम फ्रीड. टिम एक सेल्फ ट्रेंड हर्पिटोलॉजिस्ट आणि वेनम एक्सपर्ट आहे. तो गेल्या 20 वर्षांपासून स्वतःच्या शरीरात सापांचं डायल्युटेड विष सेल्फ ॲडमिनिस्टर करतोय. काम करताना साप चावलाच तर त्याविरोधात रोगप्रतिकार शक्ती तयार होईल या उद्देशाने त्याने साप चावून घेण्यास सुरुवात केली. सेंटिवॅक्स या कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार टीमने गेल्या 20 वर्षात कोब्रा, ब्लॅक मांबा, तैपान आणि रॅटल स्नेक अशा सापांकडून चावून घेतलंय. तर सापांच्या विषाचे 700 पेक्षा जास्त डोस घेतलेत. बीबीसीच्या माहितीनुसार टीमच्या शरीरातील अँटीबॉडीज विविध सापांच्या विषांविरोधात संरक्षण देतात असं संशोधकांना आढळून आलंय. पहिल्यांदा साप चावल्यावर टीमला रुग्णालयात दाखल करावं लागलं. एक वेळी तो कोमामध्ये गेला, पण त्यानंतर सर्पदंशामुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स हळूहळू कमी होत गेले. टीमचा 2 दशकांचा हा जीवघेणा प्रयोग संशोधकांना सर्पदंशाविरोधात लस बनवण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. साप चावल्यामुळे भारतात दरवर्षी 60,000 लोकांचा तर जगभरात 1,40,000 लोकांचा दरवर्षी मृत्यू होतो. हळूहळू टीमला लक्षात आलं की त्याच्या शरीरात सापाच्या विषाविरोधात रोगप्रतिकार शक्ती तयार झाली आहे. त्यानंतर त्याने संशोधकांना त्याच्यावर रिसर्च करण्याची विनंती केली. 2017 मध्ये टीमची भेट बायोटेक कंपनी सेंटिवॅक्सचे डॉक्टर जेकब ग्लेनविल यांच्याशी झाली. त्यानंतर सेंटिवॅक्सने टीमच्या रक्ताच्या नमुन्यांवर संशोधन करण्यास सुरुवात केली. हे संशोधन जर्नल सेलमध्ये छापण्यात आले. बीबीसीच्या माहितीनुसार संशोधकांनी टीमच्या रक्तातून 2 ब्रॉडली न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी काढल्या, ज्या 2 विविध प्रकारच्या न्यूरोटॉक्सिनच्या विरोधात प्रभावी असल्याचं आढळून आलं. त्यांनी या अँटीबॉडीज एका ड्रगमध्ये मिसळून अँटीवेनम कॉकटेल तयार केलं. संशोधकांनी हे अँटीवेनम कॉकटेल 19 विविध प्रकारच्या सापांच्या विषाला एक्सपोज झालेल्या उंदरांना दिलं. हे सर्व साप एलापिड फॅमिलीतले आहेत. बीबीसीच्या माहितीनुसार संशोधकांनी तयार केलेलं हे अँटीवेनम कॉकटेल सापांच्या 13 प्रजातींच्या विषाविरोधात संरक्षणासाठी प्रभावी आहे, तर उरलेल्या 6 प्रजातींविरोधात यामुळे काही प्रमाणात संरक्षण मिळालं. यापुढील संशोधनात रिसर्चर्स वायपर जातीच्या सापाच्या विषाविरोधात लस तयार करण्याचा प्रयत्न करणार आहेत. टिम फ्रीड आता सेंटिवॅक्स कंपनीमध्ये डायरेक्टर ऑफ हर्पिटॉलॉजी म्हणून काम करतात. टीमच्या या जीवघेण्या प्रयोगामुळे येत्या काही वर्षात संशोधकांना विविध विषारी सापांविरोधात लस बनवण्यासाठी मोठी मदत होणार आहे.